काय नेमकं आणि काय तुम्ही बातमी मांडली? हक्कभंग समितीसमोर आज मला माझी साक्ष नोंदवायची होती. मागच्या वेळेला प्रकृती अस्वस्थामुळे मी येऊ शकलेली नव्हते, त्यामुळे मला आज वेळ देण्यात आलेला होता. आज समिती अध्यक्ष प्रसाद लाडजी, प्रवीण दरेकरजी, मनीषा कायंदे आणि सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते, ज्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी मला भगवद्गीतेला स्मरून शपथ घ्यायला सांगितलेली होती. मात्र ही सगळी न्यायिक प्रोसिजर असल्यामुळे मी त्यांना विनंती केली की आपण भारतीय संविधानाला स्मरून मी शपथ घेऊ इच्छिते. त्यानुसार त्यांनी मला भारतीय संविधान उपलब्ध करून दिले आणि भारतीय संविधानाला अनुसरून मी अजिबात कुठलीही माझ्या वक्तव्यापासून मागे न जाता त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मी सभागृहाचा अवमान मी त्याच्या संबंधाने माझी भूमिका मांडलेली आहे की माझं जे काही स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड ज्या लोकांनी केली त्यांच्याबद्दलचं आहे आणि हे तोडफोड करणाऱ्या लोकांमध्ये कुणीही सभागृहाचा सदस्य नव्हता. त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही बाकी खाली जे बोललात ते खरं आहे का? तर हो, मी खाली जे बोलले तेही खरं आहे. कारण प्रशांत कोरटकर असेल, रतन सोलापूरकर असेल किंवा आपटे असेल, कोश्यारी असतील, या सगळ्याच लोकांनी जे काही आतापर्यंत महापुरुषांचा अवमान केला आणि या अवमानाच्या संदर्भात कुणीही त्याच्यावर अवाक्षर बोललं नाही. त्यामुळे जेव्हा कधी कुणी अशा पद्धतीने महापुरुषांचा अवमान करेल तेव्हा सुद्धा माझा स्टँड हाच असेल. यावर त्यांनी तुम्ही तुमच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त कराल का असंही विचारलं. मात्र मी माझ्या म्हणण्यावर ठाम होते की मी कुणाचाही अवमान केलेला नाही. मग मी अवमान केला नसेल तर मग मी कुणाल कामराला सपोर्ट का केला असं एक समितीचं म्हणणं होतं. त्यावर मी माझी भूमिका मांडलेली आहे की भारतीय संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. एखाद्या कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर धोक्यात येत असेल तर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मी लढलं पाहिजे आणि याच न्यायातनं मी कुणाल कामराला सपोर्ट केला. कुणाल कामराची माझी काही ओळख नव्हती, कधी गाठभेट झालेली नव्हती. त्यामुळे फक्त आणि फक्त कुणाल कामरासारखा कलाकार त्याने स्वतःला एकटं समजू नये, त्याच्यासोबत संविधानिक भूमिका घेणारे लोक आहेत हे दर्शवण्यासाठी म्हणून माझं ट्विट होतं की मी भूमिका मांडली. आणि पुनश्च एकदा समितीतल्या प्रत्येक सदस्यांनी की काय तुम्ही याच्यावर दिलगिरी व्यक्त कराल का, लेखी माफी मागायची तुमची तयारी आहे का, तेव्हा मी त्यांना सांगितलं की नाही, मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही, माफी मागणार नाही. तुमची चर्चा आज पूर्ण झाली असं सांगण्यात आहे. दोन प्रश्न काय मुळात आता समिती अध्यक्षांचं असं म्हणणं पडलं की काही प्रश्नांची तुम्ही गोलमोल किंवा उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहे, त्यांचं समाधान झालं नाही असं त्यांच्या वक्तव्यावरनं वाटलं. पण तुम्ही जी साक्ष दिलेली आहे त्या साक्षेपासून तुम्ही समाधानी आहात का? पुढच्या वेळेला कदाचित तुम्हाला बोलवलं जाणार नाहीये. बघा, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं पाहिजे की माझ्यावर ठेवलेल्या आरोपांचे मी त्यांना दोन भाग करून सांगितलेले आहेत. पहिला भाग की मी ज्यांच्याबद्दल वक्तव्य केलं त्यातली एकही व्यक्ती ही सभागृहाची सदस्य नाही. मी हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या लोकांबद्दल बोललेली आहे. दुसरं, ज्या ट्विटमध्ये ज्या शब्दांमध्ये मी माझं मत व्यक्त केलं त्या शब्दांवर जर आक्षेप असेल तर 1984 आणि 1999 या दोन वेळा विधिमंडळ कामकाजाच्या ज्या याद्या प्रकाशित झाल्या असंसदीय शब्दांच्या, तर त्यावर त्यांचं म्हणणं आहे की यातलं जे सगळं वर्णन आहे ते वर्णन हे शिंदेंचंच वर्णन आहे. आता ते वर्णन शिंदेंचंच आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. पण ताई, असं एकंदरीत दिसतंय की तुम्ही किंवा कुणाल कामरा यांनी माफी मागावी यासाठी समितीत पायघड्या घालते की काय? आपण तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात. सरकार महायुतीचं आहे, तुमच्यावर अन्याय होतोय का आणि चुकीचा वापर होतोय का काय? नाही, मला त्यांनी एक शेवटचा प्रश्न विचारला की काय तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यावर केली जाणारी कारवाई ही राजकीय आकसबुद्धीने होते. त्यावर मी माझं नम्रपणे उत्तर दिलंय की होय, ही कारवाई आकसबुद्धीने होत आहे. आणि असे का, याच्या पुष्ट्यर्थ मी एवढंच सांगितलेलं आहे की माझ्यावर ईडी, सीबीआय किंवा क्रिमिनलचं कुठलंही बॅगेज नाही. त्यामुळे माझं काम थांबवण्यासाठी, मला अडकवण्यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई आकसबुद्धीने होते असं मला वाटतंय. त्याचं मी म्हणणं माझं पण म्हणणं. जर काही समजा यातून शिक्षेचं काही प्रावधान असेल किंवा काही झालं तर तुमची तयारी आहे मानसिक? मी शिक्षा भोगायला तयार आहे. मी परिणामांचा सगळा विचार करून मी माझी मांडणी केलेली आहे. त्यामुळे काय त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे त्यांच्या निर्णयाचा, समितीच्या कुठल्याही निर्णयाचा मी आदर करेन.
आणि त्यांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. मी माफी मागणार नाही. अनिल परब साहेबांच्या संबंधाने ऑनरेबल कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. पण आता प्रश्न खरा उरतो तो मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा. कारण सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केले होते त्यातले जवळपास 80 ते 90% लोक आता भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्यावर आता सोमय्या काहीच बोलत नाहीत. पण सोमय्यांनी बोललं पाहिजे. बोलणे हा त्यांचा धंदा आहे, आरोप करणे हा त्यांचा शिरस्ता आहे आणि त्याच्या मुळाशी जाणे हा सुद्धा त्यांचा छंद आहे. त्यामुळे त्याच्या मुळाशी त्यांनी गेलं पाहिजे. पण आता कुणावर आरोप करतील, कारण सगळेच लोक भाजपमध्ये गेलेले आहेत आणि एखादे परब साहेब, एखादे राऊत साहेब त्यांना कोर्टाने निर्दोष सोडलेला आहे. मला वाटतं तरी सुद्धा एखादं प्रकरण, कारण HD व्हिडिओ स्पेशालिस्टला करमत नाही त्याच्याशिवाय, त्यामुळे त्यांच्याकडे प्रकरण असलं पाहिजे. तर त्यांचे जे व्हिडिओ प्रकाशित झाले होते, जे व्हिडिओ मुंबई पोलिसांनी सांगितलं की किरीट सोमय्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ खरेच आहेत, त्या व्हिडिओचं नेमकं काय झालं, त्या व्हिडिओचं उगमस्थान काय, याच्या मुळापर्यंत त्यांनी जावं आणि त्या व्हिडिओची चौकशी करावी. देवस्थानाच्या ज्या जमिनी आहेत म्हणजे पुजाऱ्यांच्या नावावर असतील त्या सगळ्या आता सरकार आपल्याकडे घेण्याच्या तयारीत आहे, त्याचा फायदा काढणार असल्याचं बावनकुळे म्हणत आहे. आधी बावनकुळे यांच्याकडे व्यक्तिगत किती जमीन आहे त्याचं त्यांनी जाहीर प्रकटन करावं. आणि तेवढ्या जमिनी कमी आहेत का बाबा की आता देवस्थानांच्या पण जमिनी हव्या आहेत, काय जे असेल ते. कारण महसूल मंत्री यांना कशासाठी केलंय आणि ते काय करतायत याचं एकदा त्यांना भान आलं तर बरं होईल. पेट्रोल तेल कमी वापरातील देशभक्ती असं मला कळतच नाही. अच्छे दिन आएंगे असं ते म्हणाले होते आणि भाजीला तेल असलं पाहिजे म्हणजे अच्छे दिन असतात, एवढं कळणाऱ्यांपैकी सामान्य बुद्धिमत्तेची मी आहे. त्यांनीच प्रचारात सांगितलं होतं की अगर विपक्ष के लोग चुनके आए तो मंगलसूत्र भी नहीं रखेंगे, पण आम्हाला लग्नात सुद्धा मंगळसूत्र घालू नका आणि सोनं घेऊ नका असं आता मोदीजीच सांगत आहेत. तर कोणते मोदीजी खरे, आधीचे की नंतरचे, हे त्यांनी एकदा सांगितलं पाहिजे. आणि तरीही जर सगळ्या भक्तुल्यांना वाटत असेल की पप्पा खरंच बोलत आहेत, तर भक्तुल्यांनी जरा समजून घ्यावं की देश आर्थिक आणीबाणीच्या उंबरठ्यावर आहे आणि आर्थिक आणीबाणी ही इतर कुठल्याही आणीबाणीपेक्षा किंवा इतर कुठल्याही परिस्थितीपेक्षा, युद्धजन्य परिस्थितीपेक्षा सुद्धा भयंकर असते. आपण भयंकराच्या उंबरठ्यावर आहोत. काही भक्तुल्या गरतुल्यांना सामायिक शब्द आहे का? नाही, ते माझ्या तोंडी तुम्ही घालू नका. मी भक्तुल्य असं खूप लाडाने म्हणते.